सकाळ होते आणि दिवस पुन्हा तसाच सुरू होतो. कधी झाडू, कधी स्वयंपाक, कधी मुलांची काळजी. दिवसभर काम करताना एक विचार मनात मात्र राहतो, मी इतकंच का? मी काहीतरी करू शकत नाही का? बस. कधी वाटतं मोबाईलमध्ये वेळ जातो, पण त्यातूनच काहीतरी सुरू करता येईल का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्ही पाहताय मोटिवेशन विथ वैशाली. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल आणि तुम्हालाही काहीतरी नवीन शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 स्किल जे तुम्ही घरी बसून मोबाईलवरून शिकू शकता आणि भविष्यात त्यातून आपल्या फ्युचरमध्ये ऑनलाईन जॉब किंवा इन्कम सुरू करू शकता. तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, स्वप्न कधीही थांबत नाही, फक्त थोडी वाट बघतात. एक दिवस आपण जर त्यांना वेळ दिला तर ती पुन्हा जिवंत होतात. म्हणून आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो, लाईक देखील करा, कारण तुमच्या एका लाईकनी, तुमच्या एका कमेंटनी तुमच्याकडून मला एक पॉवरफुल पॉझिटिव्ह वाईब्स येते आणि मला खूप छान मोटिवेशन मिळतं आणि मला तरी काही नवीन करण्याची आणखीन उत्सुकता तयार होते. त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि जे नवीन असतील ना ते सबस्क्राईब देखील करा. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपल्याला सर्वात पहिलं जे स्किल आहे ना ते आहे इंग्लिश कम्युनिकेशन. आजकाल ना इंग्लिश स्पीकिंग खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपल्याला वाटतं की मी इंग्लिश बोलायला कशी सुरू करू, मला तर काहीच येत नाही गं आणि मी जरी थोडं थोडं केलं तर मला लोक हसतील. पण कसं असतं, जर थोडं इंग्लिश बोलायला शिकलात ना तर आपण जे इंटरव्ह्यू असतात, जे टीचिंग असतात, जे ऑनलाईन वर्क असते, जे आपल्याला इन्स्ट्रक्शन येतात ते सगळं इंग्लिशमध्ये असते किंवा हिंदीमध्ये असते, जास्त करून इंग्रजीमध्ये असते. तर ते आपल्याला वाचायला किंवा समजायला सोपं जातं. त्यामुळे रोज फक्त 15 मिनटं प्रॅक्टिस करा. आणि मी आपल्या मेंबर्स ओनली पोस्टमध्ये असे भरपूर पोस्ट टाकलेले आहे की ज्यांनी तुम्हाला इंग्लिश बोलायला कॉन्फिडंट वाढवायला मदत होईल. त्यामुळे जाऊन नक्की चेक करा. बघा, रोज फक्त 15 मिनटं जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर 6 महिन्यात तुमच्यात भरपूर फरक पडतो, कारण यामुळे आपला स्वतःचा कॉन्फिडन्स ग्रोअप होतो, आपली स्किल डेव्हलप होते. त्यामुळे पहिली स्किल होती इंग्लिश कम्युनिकेशन. दुसरी जी स्किल आहे ती खूप आवश्यक आहे, कम्प्युटर बेसिक नॉलेज. आजकाल प्रत्येक वर्कसाठी कम्प्युटर नॉलेज लागतं. आता कुठलं लागतं गं ताई? तर बघा, MS वर्ड किंवा MS एक्सेल किंवा ईमेल. साधं जरी तुम्ही एखाद्या शाळेत जॉईन झाले तरी तुम्हाला पेपर टाईप करण्यासाठी तुम्हाला MS वर्ड यायलाच हवं. आणि जर तुम्हाला ते नसलेल तर जरी तुम्ही शाळेत जॉब घरीच असाल किंवा तुम्हाला पेपर टाईप करण्यासाठी मुलांचे जे PDF आपण तयार करतो, आजकाल कसं असतं, जेवढं आपण स्वतःला डेव्हलप करू ना तेवढी मुलं आपल्याजवळ टिकून राहतात. अपग्रेड राहावं लागतं आपल्याला. म्हणून आपल्याला साधे बेसिकही जे कम्प्युटरचे नॉलेज आहे ना ते आपल्याला जर शिकलो तर त्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑफिस जॉब किंवा ऑनलाईन वर्क मिळू शकते. यस. त्यानंतरचं आहे तिसरं स्किल, कंटेंट क्रिएशन. आता हे काय आहे ताई? तर कंटेंट क्रिएशन म्हणजे आजकाल अशा खूप हाऊसवाईफ आहे, यूट्यूब इंस्टाग्रामवर काम करत आहेत. जसं की माझंसुद्धा एक यूट्यूब क्रिएटर म्हणून चॅनल आहे, मोटिवेशन विथ वैशाली. मी सुद्धा तुमच्यासारखीच हाऊसवाईफ होती. माझं ताजं उदाहरण तुमच्यासमोर आहे. कुकिंग असो, टीचिंग असो, मोटिवेशन, कुठल्याही तुम्ही प्रकारचे व्हिडिओ करू शकता. पेशन्स पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिद्द आणि कॉन्सिस्टन्स पाहिजे, म्हणजे सातत्य पाहिजे. म्हणून अशा प्रकारे आपण आपली सुरुवात करू शकतो. चौथं स्किल आहे ऑनलाईन टीचिंग. जर तुम्हाला इंग्लिश, मराठी, मॅथ तुमच्याजवळ नॉलेज असेल, फक्त ते तुम्हाला मांडता यायला हवं. त्याच्यासाठी काहीही सेटअप नसते. साध्या मोबाईलवरून रेकॉर्डिंग करूनसुद्धा आपण आपले टीचिंगचे क्लास चालू करू शकतो. तुम्ही स्टडी जे असतं तुमचं, जे मटेरियल तुमच्याजवळ, त्याच्यासुद्धा छोट्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही तुमचं ऑनलाईन टीचिंग चालू करू शकता. त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला गुगलवर, यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ अवेलेबल असतात, त्याच्या थ्रू तुम्ही तिकडे जाऊ शकता. नंतरचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं एक्सपिरियन्स सांगते. बघा, कधी आपल्याला वाटतं ना आता उशीर झाला आहे, पण खरं सांगायचं ना, खरंच उशीर होत नसतो. जो दिवस आपण सुरू करतो ना तोच आपल्यासाठी आपला बिगिनिंग असतं. त्यामुळे ना तुम्ही कुठल्याही कामाची सुरुवात, माझा आता उशीर झाला आहे, आता मला येतच नाही, मला तर इंग्लिश बोलता येत नाही, मला तर ऑनलाईन टीचिंगची काहीच माहिती नाही किंवा मी घरीच बसलेली आहे, माझ्याजवळ पैसेच नाही, असं म्हणून नाही म्हणायचं. तर माझ्यासाठी हा नवीन दिवस आहे, मी आज बिगिनिंग करणार आहे आणि जे आहे ना त्याच्यातूनच मला छान ज्ञान मिळणार आहे, असे स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचे. आणि आपल्याला आपोआप स्किल डेव्हलप होत राहतात, आपल्याला आपोआप आपल्या संध्या मिळतात, आपल्याला आपोआप आपले रस्ते मोकळे होत जातात. म्हणून त्याच्यानंतरचं 5वं स्किल सांगते तुम्हाला, ग्राफिक डिझाईन. जर तुम्हाला इंग्लिश, मराठी, मॅथ तुमच्याजवळ नॉलेज असेल, फक्त ते तुम्हाला मांडता यायला हवं. त्याच्यासाठी काहीही सेटअप नसते. साध्या मोबाईलवरून रेकॉर्डिंग करूनसुद्धा आपण आपले टीचिंगचे क्लास चालू करू शकतो. तुम्ही
आता ग्राफिक डिझाईनला खूप डिमांड आहे, जसं की पोस्टल, थंबनेल, इंस्टाग्राम पोस्ट याची खूप डिमांड आहे आता सोशल मीडियावर. त्यामुळे हे स्किल तुम्ही मोबाईलवरून शिकू शकता आणि नंतर तुम्ही स्वतः ग्राफिक डिझाईनमध्ये ऑनलाईन वर्क करू शकता. म्हणून हे सुद्धा 5वं स्किल आहे ज्याने आपण अर्निंग करू शकतो. स्किल नंबर 6, डिजिटल मार्केटिंग. आजकाल प्रत्येक बिझनेस सोशल मीडियावर आहे. जर तुम्हाला इंस्टाग्राम मॅनेज किंवा फेसबुक प्रमोशन यात नॉलेज असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क करू शकता. म्हणजे यांनीसुद्धा तुम्ही ऑनलाईन वर्क किंवा अर्निंग मिळवू शकतात. पण जरा स्मार्ट पद्धतीने करायचं, कारण इतके फसवे स्पॅम असतात की आपण त्यांच्या जाळ्यात अडकू शकतो. त्यामुळे कुठलंही काम करताना 10 वेळा विचार करायचा आणि नंतरच समोर पाऊल टाकायचं. ही महत्त्वाची आणि स्पेशल टीप होती तुमच्यासाठी. नंतरचं शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे कॉन्फिडन्स स्किल. हे जर तुमच्यात नसेल तर तुम्ही कुठल्याच गोष्टीला सुरुवात करू शकत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, तुम्ही बोलता येणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुमच्या अपॉर्च्युनिटी अशाच तुम्ही गमावून द्याल, तुमच्या संध्या तुम्ही गमावून टाकाल, तुम्हाला मिळणारच नाही. त्यामुळे ह्या स्किलमुळे तुम्ही बोलायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि अशा भरपूर अपॉर्च्युनिटी तुमच्याजवळ धावत येतील. त्यामुळे हे जे 7 स्किल मी तुम्हाला सांगितलेले आहे ना, याचा तुम्हाला तुमच्या ऑनलाईन अर्निंगमुळे तुम्ही घरगुती किंवा घरी बसून कमाई करू शकता. आणि पटलं असेल तर नक्की आता लाईक करा जर केलं नसेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करून ठेवा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचं छान छान टिप्स गाईड घरी बसून मिळणार आहे. तर बघा, जर घर सांभाळताना तुम्हाला वाटत आहे की माझं स्वप्न कुठेतरी अडकलेलं आहे, माझं स्वप्न कुठेतरी थांबलेलं आहे, दिवसातले फक्त 5 मिनटं जरी मी वेळ देऊ शकले तर माझं स्वप्न मी पूर्ण करू शकते. ते 5 मिनटं आपण जरी स्वतःसाठी ठेवले तर आज लर्निंग, उद्या तुमचं स्वतःचं इन्कम स्टोरी बनू शकते, जे की माझं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं स्वप्न, स्वतःचं ऑनलाईन अर्निंग अशा प्रकारे सुरू करू शकता. तुम्हाला काही विचारायचं असलं तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईल. आणि तुम्हाला जेही जेही माझ्याकडे नॉलेज आहे, जेही मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला या जे 7 स्किल मी सांगितलेले आहे त्यापैकी तुम्हाला कुठलं स्किल छान वाटलं. किंवा तुम्ही जर आणखी एक राहिलं की सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही ऑनलाईन ट्युशनसुद्धा सुरू करू शकता. म्हणजे ऑनलाईन ट्युटर, जे की तुम्ही घरी बसल्या अर्निंग करू शकता. आणि जर तुम्ही मुलांची ट्युशन घेत असाल ना तर त्या मुलांना तुम्ही ऑनलाईन PDF प्रोव्हाइड करू शकता. त्या PDF तुम्ही स्वतः त्याच्याद्वारे सुद्धा अर्निंग करू शकता. त्यामुळे हा पण स्किल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आता जे 7 स्किल मी तुम्हाला सांगितले आहे ते घरी बसून तुम्ही शिकू शकता. ऑनलाईन जॉब सुरू करायचा असेल किंवा स्वतःची इन्कम सुरू करायची असेल तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला खूप छान माहिती मिळाली असेल. तर आत्ता 30+ असली तरी 40+ असलं तरी घाबरायचं नाही आणि स्वतःचं काहीतरी नवीन डेव्हलप करण्यासाठी जिद्द तयार ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याजवळ काही नाही म्हणून रडत बसू नका, तर माझ्याजवळ आणखी काही भरपूर छान येणार आहे असं स्वतःला सांगा आणि सुरू करा. बाय.